पोराजवळ शेती पाहिजे पण शेतकरी नवरा नाही पाहिजे. मग शेती कायले पाहिजे? फुकटच्या तुरीच्या शेंगा खाले का फुकटचा हुरा खाले? म्हणजे पोरगी पाहायला गेल्यावर पोरीचा बाप असा विचारते पोराकडे किती शेती आहे, जसं काही त्याची पोरगी लग्न करून आल्यापासून दुसऱ्या दिवशी जाणार असा वावरामध्ये काचल्या वेचाले. आमची पोरगी शेतामधले काम नाही करल, हातपाय भरते तिचे, कारी होते उन्हानं पडून, शेतामधले काम नाही करल आमची पोरगी. मग आता का आम्ही टाईल्स लावू शेतामध्ये आपल्या? तुमच्या पोरीचे पाय खराब नाही झाले पाहिजे म्हणून कवर तर टीन टाकून देऊ. अच्छा, आणि पोरीकडे पाहिल्यानंतर पोरगी शेमडी आहे एक नंबरची असा नागपूस करू, तेव्हा तिचे हात खराब ना होत. शेतामध्ये गेल्यानं तिचे हातपाय खराब होते शेतातले काम केल्यानं. आज शेतकरी जावई कोणाला पाहिजेच नाही, सगळ्याला सरकारी नोकरीवाला जावई पाहिजे. जे म्हणलं ते आम्हाला सरकारी नोकरीवाला जावई पाहिजे, सरकारी नोकरीवाला जावई पाहिजे. भाऊ तुमचा स्वतःचा पोरगा घरी बेरोजगार बसून आहे, पबजी खेळत आहे तो, पबजी. त्याला सांभाळा आबे, पागल होईल तो. स्वतःच्या पोरगा घरी बेरोजगार बसून आहे, त्याला जावई सरकारी नोकरीवाला पाहिजे. वा, उद्या तुमच्या पोराचे लग्न होईल तेव्हा का करा, त्याला लागत ना सरकारी नोकरीवाला जावई, सरकारी नोकरीवाला जावई, सरकारी नोकरीवाला जावई. अबे का जनते रोजच्या रोज सरकारी नोकरी बरं. आणि थाई पोरी सरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे म्हणते, ज्याला MPSC आणि MSCIT मधला फरक समजत नाही. त्यांच्यासाठी MPSC आणि MSCIT सारखंच आहे. ज्याच्या टुचूक 4 ऑप्शन सिलेक्ट करायचे, 5 झाला. आणि पाहावे तुमच्यापैकी जर कोणी सरकारी नोकरीवर असेल ना तर जास्त चिलचिल करायचं नाही, समजला का आमच्याजवळ येऊन. कारण की आम्ही आहो बेरोजगार माणूस, दिमाग घुमून राहते, कधी एक ठोपकारात उलटी बसून जाईल काही सांगता नाही येत. जरुरी नाही आपल्या सरकारी नोकरीला शो ऑफ करणं. जेतं म्हणलं तेतं आमच्या घरी येऊन, सरकारी नोकरीला आमच्या घरी येऊन चालला, काकाजी मला सरकारी नोकरी लागली घ्या पेढे. त्यानंतर काय होते ते तुम्हाला माहीत आहे, ते आम्हाला माहीत आहे. तुम्ही गेल्यानंतर पाहतो देशमुखचा पोरगा सरकारी नोकरीला आणि आपला पोरगा घरी राहून नुसता TV पाहत राहते. आम्ही काय तुमचा राग नाही करत सरकारी नोकरीवाल्याचा, आम्ही फक्त नफरत करतो, नफरत. कारण की पहिलीपासून ज्या पोरीवर आम्ही प्रेम केलं त्या पोरीला येऊन तुमच्यासारखा सरकारी नोकरीवालाच घेऊन जाते. आणि तेही मोठी शाळी राहते. तिले शेतकरी थोडी पाहिजे, तिले सरकारी नोकरीवाला पाहिजे. तिले फार्मर नाही पाहिजे, तिले फार्म हाऊस पाहिजे. मॅडमले फार्म हाऊस बनवायचे आहे, फार्म हाऊसमध्ये जाऊन राहायचं आहे. लहानपणी स्वतःच्या घरी मस्त थेंब पाणी गडे ते नाही दिसत, तिले फार्म हाऊस पाहिजे. स्वतःच्या बापाले घर बांधायला वयाचे 50 वर्ष लागले, पण तिले होणाऱ्या नवऱ्याकडून वयाच्या 30व्या वर्षी स्वतःचं घर, गाडी, प्लॉट सगळंच पाहिजे. पण ते आपल्या बाबाला कशाला म्हणून? कारण की तिच्यासाठी माय डॅड इज माय हिरो आहे आणि आमचा बाप आमच्यासाठी अमरीश पुरी. कारण की प्रेम फक्त तेच करते आपल्या बाबावर, आम्ही थोडी करतो. ते पापाची परी आहे आणि आम्ही पापाचं घुबड. मोठ्या लाडानं मी सांभाळलंय माझ्या मुलीला. माझ्या मुलीसाठी तर चांगला राजा जावई पाहिजे. पोरी काही कमी हुशार नाही राहत, पोरी मोठ्या एलपाड्या राहते एक नंबरच्या. पोरीले शेतीतले कामं करायला नाही आवडत, पण शेतामध्ये जायला मोठं आवडते त्यांना. मला ना शेतामधला स्वयंपाक बहुत आवडते. आपण नाही का शेतामध्ये जाऊन स्वयंपाक करूया, आंब्याच्या झाडाखाली मस्तपैकी वांग्याचं भरीत आणि भाकर करू आणि मस्त खाऊन शेतामध्ये छान वाटते. आणि शेतामधले 2 काम सांगण्यात नेट लागते. आलू जमिनीच्या अंदर उगते का बाहेर उगते हेच त्याला माहीत नाही. इकडे बाप पोरीसाठी मस्त पैसेवाला राजा जावई पाहत राहते आणि तिकडे पोरगी कोणत्या बेवड्यासोबत परून चालली जाते. बापाचं तर सगळं साम्राज्यच लुटून गेलं. तुम्हाला जर मुलगी द्यायची नसेल तर नको द्या, पण आम्हाला शेतकऱ्याच्या घरी मुलगी द्यायचीच नाही असं म्हणून शेतकऱ्याचा अपमान नको करा. कारण की शेतकरी जर नाही तर तुम्ही आणि तुमच्या सरकारची सुद्धा काही अवकात नाही. वर्षातून एकही दिवस सुट्टी न घेता जो काम करते तो शेतकरी. विजेच्या कडकळण्यामध्ये वावरात जाऊन आपलं पाणी किती आहे ते पाहणारा शेतकरी. रात्रंदिवस कष्ट करून आपला कुटुंब चालवणारा शेतकरी. थँक्यू सगळ्यांना अँड रिस्पेक्ट फार्मर. Download Moj.